श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी आरशात पाहिले आहे का? त्या डोळ्यात साठलेले ते काळेभोर पाण्याची डोह, ज्यात तुमच्या वेदना, तुमच्या अपयशाची राख आणि लोकांच्या उपेक्षेचे काळे डाग साचले आहेत. वर्षानुवर्षे तुम्ही जगाला हसवत राहिलात, पण रात्रीच्या एकटेपणात स्वतःलाच कोसळताना पाहिले आहे. हे दुःख आता एका मर्यादेपर्यंत पोहोचले आहे आणि आता तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा काळ संपला आहे. विश्वाचा खेळ आता एका अशा वळणावर आला आहे जिथे तुमच्या नशिबाची पाने पालटली जाणार आहेत. पण लक्षात ठेवा, बदलाच्या वादळात काही गोष्टी कायमच्या उद्ध्वस्त होतात, तर काही नशिबाच्या शिखरावर पोहोचतात. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत ग्रहाची अशी काही अघोरी हालचाल सुरू आहे जी गेल्या अनेक दशकात पाहायला मिळाली नाही. येणारे 7 दिवस हे तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक 7 दिवस असणार आहेत, जिथे तुम्ही सिंहासनावर विराजमान होताना दिसत आहात. पण हे सिंहासन फुलाचे नसेल, तर ते तुमच्या कष्टाचे आणि त्यागाचे असेल. बाप्पाची कृपा तुमच्यावर बरसणार असली तरी या काळात तुमच्या आजूबाजूला काही सावल्या फिरत आहेत, ज्यांना तुमचे यश पाहून डोळ्यात जळजळ होत आहे. तुम्ही ज्या उंचीवर पोहोचणार आहात तिथून खाली बघताना भीती वाटणे स्वाभाविक आहे, कारण तुमचे शत्रू आता तुमच्या सावलीचाही वापर करून तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतील. कुंभ राशीच्या जातकांनो, सावध व्हा, कारण ही भविष्यवाणी केवळ तुमच्या कल्याणासाठी नाही, तर तुम्हाला त्या अदृश्य धोक्यापासून वाचवण्यासाठी आहे, जे तुमच्या आयुष्यात दुःख आणि विनाशाचे काळे ढग घेऊन येत आहेत. 4 मोठ्या खुशखबरी तुमच्या दरवाजावर दस्तक देत आहेत, परंतु त्यासोबतच 2 अशा भयानक घटना घडण्याची शक्यता आहे, ज्या तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतात. हे नशीब इतके शक्तिशाली आहे की देवही आता या घडामोडींना थांबवू शकणार नाही. जर तुम्हाला तुमच्या भविष्यातील हे रहस्य जाणून घ्यायचे असेल आणि येणाऱ्या संकटापासून वाचून यशाच्या शिखरावर बसायचे असेल, तर ही भविष्यवाणी शेवटच्या शब्दापर्यंत वाचणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. अन्यथा तुम्ही तुमची सर्वात मोठी संधी कायमची गमावून बसाल. कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रहमालेतील शनी आणि गुरुची ही दुर्मिळ युती तुम्हाला एका अशा उंचीवर नेणार आहे जिथे आजवर तुमच्या हसणाऱ्यांची मने गर्वाने झुकतील. हे केवळ साधे यश नसून एका जुन्या सत्तेच्या सिंहासनावर आरूढ होण्याचे संकेत आहेत. पुढच्या 7 दिवसात तुमच्या हातात अशी सूत्रे येतील ज्यामुळे तुमची समाजातील प्रतिष्ठा आणि दबदबा अनेक पटींनी वाढेल. तुम्ही घेतलेले निर्णय आता केवळ तुमच्यासाठी नसून अनेक लोकांचे भविष्य ठरतील. कुंभ राशीच्या जातकांनो, सिंहासनावर बसणे म्हणजे केवळ अधिकार गाजवणे नव्हे, तर जबाबदारीचे ओझे पेलणे होय. तुमच्या कुंडलीतील दशमस्थान आता अतिशय प्रबळ झाले आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या करिअर आणि कार्यक्षेत्रावर होणार आहे. ज्या कामात तुम्हाला सातत्याने अपयश येत होते, जिथे तुमची किंमत कोणालाच वाटत नव्हती, तिथेच आता तुमची एंट्री एका राजासारखी होणार आहे. तुमच्या आवाजात एक अशी जादू असेल की लोक मंत्रमुग्ध होऊन तुमचे ऐकतील. पण ही शक्ती हाताळताना अहंकार जवळ येऊ देऊ नका. कुंभ राशीच्या जातकांनो, हे सिंहासन तुमच्या नशिबात आधीपासून लिहिले होते, पण आजवर त्याला तुमच्या कष्टाची आणि संघर्षाची जोड नव्हती. आता ती वेळ आली आहे. ग्रहाची स्थिती तुम्हाला केवळ पदच देणार नाही, तर एक अशी ओळख देईल जी पिढ्यानपिढ्या लक्षात राहील. मात्र या यशाच्या गर्दीत तुमच्या पायाखालची जमीन निसटू देऊ नका, कारण जेव्हा तुम्ही शिखरावर असता तेव्हा तिथे टिकून राहणे हेच सर्वात मोठे आव्हान असते. या सिंहासनाचे रहस्य आता पूर्णपणे तुमच्या हातात आले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, विघ्नहर्त्याच्या आशीर्वादासोबतच आता साक्षात शक्ती स्वरूप माता दुर्गा तुमच्या आयुष्यातील सर्व अनिष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्या दुष्टांनी किंवा शत्रूंनी तुम्हाला या काळात मानसिक त्रास दिला, त्याच्या आयुष्यातील गोंधळ आता माता दुर्गा स्वतः हाताळणार आहे.
तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या भोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार झाले आहे, जे तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवणार आहे. हे केवळ नशीब नसून मातेने तुमच्यावर ठेवलेला एक विशेष वरदहस्त आहे, जो तुम्हाला विजयाकडे खेचून नेत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, दुर्गा मातेची कृपा म्हणजे केवळ शांतता नव्हे, तर ती एक प्रलयकारी शक्ती आहे, जी तुमच्यातील न्यूनगंड पुसून टाकणार आहे. तुमच्या आयुष्यात जे काही नकारात्मक आणि जड वाटत होते, ते आता मातेच्या त्रिशूलाने कापले जाणार आहे. तुम्हाला अचानक एक अदम्य आत्मविश्वास जाणवेल, ज्यामुळे तुम्ही अशक्य वाटणारी कामेही सहजतेने पूर्ण कराल. तुमची वाणी आता धारदार होईल आणि तुमच्या विचारात एक वेगळी स्पष्टता येईल, ज्यामुळे विरोधकही तुमच्या समोर उभे राहण्याचे धाडस करणार नाहीत. कुंभ राशीच्या जातकांनो, ही वेळ सामान्य नाही, कारण मातेचे आगमन तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि संरक्षणाचे नवीन पर्व घेऊन येत आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी देवीवर हात जोडले होते, त्या सर्व इच्छांची पूर्तता आता मार्गावर आले आहे. परंतु लक्षात ठेवा, मातेची कृपा ही केवळ प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तीवरच राहते. जर तुमच्या मनात सत्याची साथ असेल, तर ही शक्ती तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथून तुम्ही कोणीही खाली खेचू शकणार नाही. तुमची ही नवीन लढाई आता देवीच्या आशीर्वादाने निश्चितपणे यशस्वी होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, पुढच्या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या 4 चमत्कारिक घटना तुमचे आयुष्य कायमचे बदलून टाकणार आहेत. पहिली खुशखबरी म्हणजे तुमची आर्थिक अडचण आता इतिहास होणार आहे. दीर्घकाळापासून रखडलेले तुमचे धन किंवा गुंतवलेले पैसे अनपेक्षित मार्गाने तुमच्या खिशात येणार आहेत. हे केवळ पैसे नाही, तर तुमच्या संघर्षाची ती परतफेड आहे, जी नियतीने तुम्हाला देण्याचे कबूल केले होते. तुमच्या आर्थिक स्थितीला आता एक स्थैर्य मिळणार असून गरिबीच्या सावलीतून तुम्ही बाहेर पडणार आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरी आणि तिसरी खुशखबरी तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाशी संबंधित आहे. कौटुंबिक जीवनात दीर्घकाळापासून असलेले वाद किंवा दुरावा आता मातेच्या आशीर्वादाने कायमचा संपणार आहे. घरात आनंदाची नवीन लाट येईल. त्याचवेळी तुमच्या करिअरमध्ये एक मोठी पदोन्नती किंवा नवीन व्यवसायाची अशी संधी मिळणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे नाव आदराने घेतले जाईल आणि लोक तुमच्या मार्गदर्शनासाठी रांग लावतील. हे पाहणे तुमच्यासाठी एक सुखद अनुभव असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, चौथी खुशखबरी तुमच्या आरोग्याशी आणि मानसिक स्वास्थ्याशी निगडीत आहे. ज्या आजारांनी किंवा ताणतणावांनी तुम्हाला जखडून ठेवले होते, त्यातून तुम्हाला आता पूर्णपणे मुक्ती मिळणार आहे. ही केवळ शारीरिक तंदुरुस्ती नाही, तर तुमच्या मनात असलेल्या विचाराची आणि भीतीचीही स्पष्टता आहे. हे चारही बदल एकाच वेळी तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहेत. हे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. नशिबाचे हे चाक आता इतक्या वेगाने फिरत आहे की त्याला थांबवण्याची ताकद या जगात कोणाकडेही नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, प्रकाशाच्या उत्सवात कधी कधी काळोखाचे सावट विसरणे घातक ठरते. तुमची प्रगती पाहून ज्यांना तुमचा मत्सर वाटतो, अशा काही जवळच्या लोकांकडून तुम्हाला विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो. ही पहिली सावधानतेची घंटा आहे. पुढच्या 7 दिवसात तुमच्या खाजगी योजना, तुमचे आर्थिक व्यवहार किंवा तुमची पुढील पाऊले कोणासमोरही उघड करू नका. अगदी रक्ताच्या नात्यातील किंवा खूप जवळच्या मित्रांच्या मुखवट्यामागे लपलेला स्वार्थ तुम्हाला दुखावू शकतो. सावध राहा, कारण तुमच्या यशाचा मार्ग त्यांच्यासाठी काटेरी ठरत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरी सावधगिरीची तुमच्या आरोग्याशी आणि प्रवासाशी संबंधित आहे. यशाच्या नशेत घाईघाईत असताना तुम्ही स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत आहात. अचानक घडणारी एखादी घटना, वाहन चालवतानाची बेपर्वाई किंवा कामाचा अतिताण तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो. ही एक दुर्दैवी घटना असू शकते, जी तुम्हाला काही काळासाठी थांबवू शकते. या दिवसात प्रवासाचे नियोजन करताना विशेष काळजी घ्या आणि कोणताही धाडसी निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. नियती तुम्हाला यश देत आहे, पण त्यासोबतच तुमच्या संयमाचीही परीक्षा घेत आहे.
कुंभ राशीच्या जातकांनो, या दोन घटना म्हणजे तुमच्या आयुष्यातील ते दुःख आहे जे तुम्ही टाळू शकता. जर तुम्ही जागृत राहिलात तर हे दुःख अटळ नाही, ते तुमच्या कर्माने आणि सावधगिरीने बदलले जाऊ शकते. लक्षात ठेवा, सिंहासनावर बसताना पाय जमिनीवर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या सावधगिरीच्या सूचनाकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या यशाच्या वाटेत मोठा अडथळा निर्माण होईल. आता शेवटची घटना उरली आहे, जिथे देवही काळाचे चक्र थांबवू शकणार नाही. तुम्ही त्या निर्णायक सत्यासाठी तयार आहात का? कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुम्ही अशा वळणावर उभे आहात जिथून परतीचा मार्ग कायमचा बंद झाला आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते नशिबाचे कोरलेले अंतिम सत्य आहे. तुम्ही आतापर्यंत जे दुःख सोचले, ज्या अपमानाचे घोट गिळले, ते सर्व आता एका विसाव्याच्या क्षणाकडे झुकत आहे. तुम्ही आता ज्या सिंहासनावर बसणार आहात ती जागा तुम्हाला मिळाली हे नशिबाने आधीच ठरवले होते. ही शक्ती इतकी अफाट आहे की आता तुमच्या मार्गात येणारे कोणतेही संकट किंवा कोणताही शत्रू या नशिबाच्या वादळाला थोपवू शकणार नाही. साक्षात काळही आता ह्या प्रवासाचे साक्षीदार बनून उभा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा, देवही आता हे चक्र बदलू शकणार नाही, कारण तुम्ही तुमच्या कर्माच्या आणि संयमाच्या बळावर तो अधिकार मिळवला आहे. तुम्ही केलेल्या त्यागाची किंमत आता सुखाच्या रूपात तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जीवनात जुन्या आठवणीचे आणि दुःखाचे मळप आता पूर्णपणे विरून जाईल. तुमची प्रगती ही आता केवळ एक शक्यता उरली नसून ती एक अटळ वास्तविकता बनली आहे. काळ आता तुमच्या इशाऱ्यावर चालणार आहे आणि हे भाग्य केवळ तुमच्यासाठीच नियतीने राखून ठेवले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, शेवटपर्यंत ही भविष्यवाणी वाचून तुम्ही आता त्या सत्याच्या जवळ पोहोचला आहात, जे तुमच्या भविष्याचा कणा आहे. तुमच्या आयुष्यातील या 7 दिवसाच्या महासंग्रामात तुम्ही विजयी ठरणार आहात की त्या दोन सावधगिरीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचे नुकसान करून घेणार आहात, हे आता तुमच्या हातात आहे. नियतीचे फासे पडले आहेत, निकाल आता तुमच्या बाजूने लागत आहे. आता यापुढे मागे वळून पाहू नका, कारण जे सोडून आलात ते पुन्हा मिळवण्यासाठी नाही, तर जे समोर आहे ते जिंकण्यासाठी आता सज्ज व्हा. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे तुमच्या आयुष्यातील त्या सुवर्ण काळाला सामोरे जाण्याची, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहिली आहे. हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाचे एक नवीन दालन उघडणार आहे. लक्षात ठेवा, नशीब त्यांना साथ देतं जे स्वतःवर आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवतात. माता दुर्गा आणि गणपती बाप्पाचा वरदहस्त तुमच्या पाठीशी आहेच. फक्त गरज आहे ती तुमच्या आत्मविश्वासाची आणि थोड्या सावधगिरीची. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या आनंदासाठी आणि मिळालेल्या या संकेतासाठी एकदा मनोभावे देवाचे आभार माना. हे ईश्वरा, तू मला या संकटातून बाहेर काढलेस आणि यशाची ही नवीन पहाट दाखवलीस, त्यासाठी मी तुझा ऋणी आहे असे म्हणून नतमस्तक व्हा, कारण कृतज्ञता हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. जर तुम्हाला ही भविष्यवाणी आणि आमचे मार्गदर्शन मनाला भिडले असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच प्रकारे तुम्हाला सावध करण्याची प्रेरणा मिळते. तसेच आपल्या परिवाराचा हिस्सा बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नशिबाची कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही. कमेंटमध्ये जय माता दी किंवा गणपती बाप्पा मोरया लिहून आपला विश्वास व्यक्त करा. तुमचा येणारा काळ सुखसमृद्धीचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.